बातमी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची 11वीचे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। 27 जूनला प्रवेश अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। मात्र शिक्षण विभागाकडून 2 दिवस वाढून 29 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। मात्र अजूनही अनेक विद्यार्थ्यांची कला आणि क्रीडा कोट्यातील गुण अपलोड झाले नसल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत पुन्हा गोंधळ उडण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना आता कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना जाब विचारणार आहे। सदाभाऊ खोत यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलाय। सदाभाऊंना जाब विचारण्यासाठी एका समितीची देखील काल स्थापना करण्यात आली आहे। या समितीने सदाभाऊंना जाब विचारण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे। त्यानंतर सदाभाऊंना पक्षातून काढायचं की ठेवायचं याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे। गोंधळाच्या परंपरेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अकोला महापालिकेत पुन्हा एकदा राडा झाला। एकीकडे डायसची फेकाफेक, माईकची तोडफोड सुरू होती, तर दुसरीकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपचे नगरसेवक अजय शर्मा यांनी चक्क सभागृहातच डुकराचं पिल्लू घुसवलं। स्वच्छता, पंतप्रधान आवास योजनेच्या मुद्द्यावरून हा गोंधळ झाला। या योजनांवरून काँग्रेस आणि शिवसेनेचे नगरसेवक गोंधळ घालताना दिसले। अंबाबाई मूर्तीच्या पेहरावावरून निर्माण झालेल्या वादावरती तोडग्यासाठी गठीत झालेल्या समितीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। एकूण 16 जणांची ही समिती आहे। मात्र पहिल्याच बैठकीत सदस्यांमध्ये वाद झाले, त्यामुळे या समितीत राजकीय हस्तक्षेप करून आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काही सदस्यांनी केलाय। 1993च्या मुंबई स्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं काल मृत्यू झालाय। मुस्तफाला ताप आणि छातीत दुखत होतं, त्यामुळे त्याला जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुन्हा आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आलं। नंतर मुस्तफाची प्रकृती पुन्हा बिघडली आणि त्याला जे रुग्णालयात पुन्हा नेण्यात आलं। उपचारादरम्यान काल दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला। युरोपमध्ये पुन्हा एकदा सायबर हल्ला झाल्यानं बँका, कंपन्यांसह ब्रिटिश सरकारचं मंत्रालय देखील बंद करण्यात आलंय। या व्हायरसने भारतात देखील शिरकाव केलाय। व्हायरसमुळे रायगडच्या JNPT बंदरातील 4 पैकी 1 टर्मिनल बंद पडल्यानं कामकाज रखडलंय। जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचं सिस्टीम या व्हायरसमुळे डाऊन झाल्याचं कळतंय। JNPTवरती युरोपची सगळ्यात मोठी कंपनी AP मॉलर मर्स्क काम करते। मात्र व्हायरसनं हल्ला केल्यानं सध्या या कंपनीचं काम ठप्प आहे। विठ्ठलाचा जयघोष करत ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेने निघाली आहे। माऊलींची पालखी आज नातेपुतेहून माळशिरसच्या दिशेने निघणार आहे। ज्ञानोबांच्या पालखीचा आज माळशिरसमध्ये मुक्काम असेल, तर तुकोबांची पालखी अकलूजमध्ये मुक्कामी असणार आहे। जसजसं अंतर कमी होतंय, विठुरायांच्या भेटीसाठी वारकऱ्यांचा उत्साह तसतसा वाढू लागलाय।